नाशिकमधल्या TCS मधील जी आरोपी आहे निदा खान हिला सध्या कोर्टामध्ये हजर केलं जात आहे आणि इथली ही लाईव्ह दृश्य आपण बघतोय। निदा खान हिला अटक करण्यात आली। संभाजीनगरमधून तिला पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं आणि यानंतर तिला कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे। याच प्रकरणामधल्या 2 आरोपींना 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आणि यानंतर आता निदा खान हिला देखील कोर्टामध्ये हजर केलं जातंय। TCSच्या प्रकरणामध्ये धर्मांतराचे आणि लैंगिक अत्याचाराचे आरोप वेगवेगळे पद्धतीने करण्यात आले होते। मात्र त्याच वेळेला या कंपनीमध्ये काम करणारी निदा खान हिच्यावरती आरोप झाल्यापासून ती गेल्या काही दिवसांपासून काही आठवड्यांपासून फरार होती आणि अखेर संभाजीनगरमधून काल पोलिसांनी तिला ताब्यात घेतलंय। त्यामुळे निदा खान हिला आता कोर्टामध्ये हजर केलं जातंय। पोलीस पुढच्या तपासासाठी पोलीस कोठडीची देखील मागणी करू शकतात। शुभम बोडके आमचे प्रतिनिधी आपल्याला याविषयीची अधिकची माहिती देतात। शुभम, नक्कीच आपण बघतोय आत्ताच नाशिक रोड पोलीस स्टेशन मधून या ठिकाणी निदा खानला बाहेर काढण्यात आलेलं आहे आणि थोड्याच वेळात तिला नाशिक रोड कोर्टामध्ये दाखल केलं जाईल। पोलिसांकडनं देखील तिची चौकशी जी आहे ती करण्यात आलेली होती। काल मध्यरात्री उशिरापर्यंत अटकेची कारवाई झाल्यानंतर निदा खानची चौकशी केलेली होती। एकूण या प्रकरणामध्ये जर पाहिलं तर तिची स्वतः SIT पथकाकडनं देखील चौकशी करण्यात आलेली होती आणि या अटकेच्या नंतर तिचे काही कुटुंबीय आहेत त्यांची देखील चौकशी केलेली होती। एकूण जर बघितलं तर आत्ताच या ठिकाणी जे SIT पथक आहे ते SIT पथक निदा खानला घेऊन जे आहे ते नाशिक रोड कोर्टामध्ये हे या ठिकाणी दाखल होत आहे। मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौजफाटा देखील आपल्याला पाहायला मिळतोय। या सगळ्या प्रकरणात जर पाहिलं तर SITच्या हाती काही महत्त्वाचे जे पुरावे लागलेले होते त्या पुराव्याच्या अनुषंगाने एकूणच या निदा खानच्या पोलीस कोठडीमध्ये नेमकी तिची चौकशी झाल्यानंतर काय महत्त्वाचे पुरावे हाती लागणार हे देखील बघणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। आणि या सगळ्या संदर्भात जर पाहिलं तर SIT तपासाला देखील जो वेग आलेला आपल्याला पाहायला मिळत होता। स्वतः काही वरिष्ठ पोलीस अधिकारी या निदा खानची स्वतः चौकशी सकाळपासून करत होते आणि त्यानंतर या चौकशीनंतर तिच्या कुटुंबियांची आणि ती जे 20 दिवस फरार होती तिला कोणी मदत केली या सर्वांची चौकशी त्या ठिकाणी केली जाणार आहे। त्यामुळे या सगळ्या प्रकरणात जर आपण पाहिलं तर निदा खान ज्या ठिकाणी होती संभाजीनगरमध्ये त्या ठिकाणी तिला ज्यांनी मदत केलेली होती त्यांची देखील चौकशी जी आहे ती SIT कडनं करण्यात येणार आहे। आत्ताच या ठिकाणी SITचं पथक निदा खानला नाशिक रोड कोर्टामध्ये घेऊन आल्याचं आपल्याला पाहायला मिळते। थोड्याच वेळात सुनावणी देखील सुरू होईल। अगदी शुभम, याच प्रकरणामधल्या 2 आरोपींना आताच काही वेळापूर्वी जो निकाल आला त्यामधून म्हणजे जी सुनावणी झाली त्यामधून 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। त्यामुळे निदा खानच्या पोलीस कोठडीची मागणी पोलीस निश्चितपणे करू शकतात आणि दुसरं म्हणजे निदा खान ही सध्या 2 महिन्यांची गरोदर असल्याचं देखील कळतंय। नक्कीच खरं तर जे 2 यातील जे प्रमुख खरं तर महत्वाचे आरोपी आहे शाहरुख कुरेशी आणि रजा मेमन यांना देखील नाशिक कोर्टामध्ये दाखल करण्यात आलेलं होतं। त्यांना त्या संबंधित गुन्ह्यामध्ये 5 दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे। 11 मे पर्यंत त्यांना पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे। एकूण जर या प्रकरणात जर पाहिलं तर ही निदा खान या आरोपींच्या सतत संपर्कात होती। तिचे काही आंतरराष्ट्रीय रॅकेट किंवा फंडिंग झाल्याचं देखील SITला त्या ठिकाणी संशय आहे। त्यामुळे एकत्रित या सगळ्या तिघही आरोपींची चौकशी होण्याची शक्यता वर्तवली जाते। या प्रकरणात जर पाहिलं तर निदा खानची आज पोलीस कोठडी या ठिकाणी मिळावी यासाठीच खरं तर युक्तिवाद हा तपास यंत्रणेचा असणार आहे। त्यामुळे तपास यंत्रणेच्या युक्तिवादानंतर नेमकी किती दिवसांची पोलीस कोठडी निदाला मिळते हे देखील बघणं महत्त्वाचं असणार आहे। एकूण पुढील काळामध्ये SIT तपासामध्ये काही महत्त्वाचे जे पुरावे आहे ते जे हाती लागलेले आहेत त्यांची देखील तपासणी केली जाणार आहे। समक्ष चौकशीनंतर या प्रकरणामध्ये निदा खानच्या चौकशीमध्ये या इतरांचा नेमका काय त्या ठिकाणी संबंध होता ते देखील खरं तर समोर येणार आहे आणि निदा खान जी 2 महिन्यांची त्या ठिकाणी गरोदर आहे एकूण या सगळ्या प्रकरणामध्ये तिच्या वकिलांकडनं नेमकं काय युक्तिवाद केला जाईल हे देखील बघणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। अगदी शुभम, निदावरती नेमके काय काय आरोप आहेत आतापर्यंत या प्रकरणामध्ये आणि एकूण आरोपी किती आहेत या एकूण प्रकरणामध्ये? एकूण जर बघितलं तर धार्मिक भावना दुखावल्या प्रकरणाचा जो तपास आहे तो SIT करत आहे आणि हाच मुख्य जो आरोप आहे हा तो निदा खानवर आहे। आणि एकूण या प्रकरणामध्ये जर बघितलं तर याआधी देखील 5 जे आरोपी आहेत त्या 5 आरोपींना त्या ठिकाणी पोलीस कोठडी मिळाली होती। टप्प्याटप्प्याने यांची या सगळ्या आरोपींची जी पोलीस कोठडी आहे ती वाढवून त्या ठिकाणी SITने घेतलेली होती। तपास त्या ठिकाणी झालेला होता आणि यामध्ये जो एक
आरोपी आहे तो न्यायालयीन कोठडीत आहे आणि त्यासोबत अश्विनी चेनानी ही जी महिला आरोपी आहे ती देखील त्या ठिकाणी न्यायालयीन कोठडीमध्ये आहे। एकूण निदा खान ही मुख्य सूत्रधार या सगळ्या प्रकरणामध्ये असल्यामुळे एकूण आतापर्यंत जर पाहिलं तर 8 जे आरोपी आहे ते 8 आरोपी या सगळ्या प्रकरणामध्ये अटकेत आहे आणि यांची चौकशी झाल्यानंतर या सगळ्या प्रकरणामध्ये एकत्रित या आरोपींचा नेमका या प्रकरणाशी काय संबंध होता, जो तपास आहे त्याचे देखील खरं तर धागे वगैरे हे जे आहे ते SITच्या अधिकाऱ्यांच्या हाती लागण्याची शक्यता वर्तवली जाते। यामिनी अगदी शुभम, धन्यवाद माहितीसाठी। तर निदा खान हिला आता कोर्टामध्ये हजर केलं जातं आहे। सध्या पोलीस तिला घेऊन कोर्टामध्ये पोहोचलेले आहेत। एकूण 8 आरोपी या प्रकरणामध्ये अटकेत आहेत। तर MIMचे नगरसेवक मतीन पटेलच्या मदतीनं निदा खानला काल पोलिसांनी अटक केली आणि पोलिसांनी मतीन पटेल याच्याकडून निदा खान याला लपवल्याची माहिती कशी काढली या संदर्भात आमचे प्रतिनिधी आपल्याला माहिती देत आहेत। तर गेल्या 20 दिवसांपासून निदा खान ही फरार होती, पोलिसांना चकवा देत होती एका पद्धतीनं आणि वेगवेगळ्या ठिकाणी पोलिसांची पथकं देखील रवाना झालेली होती, मात्र निदा सापडली नाही। अखेर पोलिसांनी काल तिला संभाजीनगरवरून अटक केलेली आहे। यामध्ये काही राजकीय आरोप प्रत्यारोपांच्या फैरी देखील सुरू आहेत, मात्र यामध्ये MIM नगरसेवक मतीन पटेल यांनीच तिला आसरा दिल्याचं देखील बोललं जात आहे। त्यामुळे मतीन पटेल यांची देखील सध्या पोलिसांकडून चौकशी सुरू आहे। त्यांना देखील यामध्ये त्यांच्यावरती देखील गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे आरोपीला अशा पद्धतीने आसरा दिल्याच्या प्रकरणी। त्यामुळे नेमके मतीन पटेल हे निदा खान पर्यंत कसे पोहोचले आणि निदा खान हिला जेव्हा अटक करण्यात आली तेव्हा पोलिसांनी नेमका कशा पद्धतीनं आरोपीला पकडण्यासाठी सापळा रचला होता या संदर्भाची अधिकची माहिती आपल्याला जाणून घ्यायची आहे। पोलिसांना गुंगारा देणारी ही निदा खान छत्रपती संभाजीनगरमधून सापडलेली आहे आणि सध्या तिला कोर्टामध्ये हजरही करण्यात आलेले आहे। कृष्णा केंडे आमचे प्रतिनिधी आपल्याला एकूणच पोलिसांच्या या कारवाईच्या संदर्भातली माहिती देतील। कृष्णा, नेमकं काय झालेलं आहे, निदा खान हिला कशा पद्धतीने आसरा दिला गेला आणि मतीन पटेल यांच्यापर्यंत आणि त्यानंतर निदा खान पर्यंत पोलीस कसे पोहोचले? खरं तर नाशिक पोलिसांना फक्त कलीम पटेल याच्यासोबत निदान ही आरोपी आहे अशा प्रकारची माहिती मिळालेली होती आणि त्या माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी या सगळ्या प्रकरणामध्ये मतीनला चौकशी करायची होती की त्याच्याकडं निदा खान लपलेली आहे किंवा नाही। या सगळ्या प्रकरणामध्ये पोलिसांनी एक आयडिया केली की ज्या लोकांना मनपाच्या निवडणुकांमध्ये सिक्युरिटी गार्ड म्हणून या ठिकाणी दिलेले होते त्या संदर्भामध्ये एक स्टेटमेंट घ्यायचं आहे अशा प्रकारचं म्हटलं गेलं आणि ते स्टेटमेंट घ्यायला संभाजीनगरच्या पोलिसांनी मतीन पटेलला या ठिकाणी बोलवलं आणि मग या सगळ्या प्रकरणामध्ये सुरुवातीला स्टेटमेंट घेतलं गेलं। एवढंच नाही तर अन्य काही लोकांना म्हणजे मतीन पटेल यांचे जे मेहुणे आहेत त्यांना देखील अशा प्रकारचं सिक्युरिटी दिली होती, त्यांना देखील नोटीस दिली, अन्य काही लोकांना देखील नोटीस दिली आणि मतीनला या ठिकाणी बोलवण्यात आलं। सुरुवातीला चौकशी करण्यात आली की या सगळ्या प्रकरणामध्ये आमच्याकडे माहिती आहे की निदा खान ही या ठिकाणी तुमच्या ताब्यात आहे, तुम्ही तिला लपवलेलं आहे, या सगळ्या संदर्भात माहिती द्या। सुरुवातीला मतीन यांनी या सगळ्या संदर्भात आपल्याला काहीही माहीत नसल्याचं या ठिकाणी सांगितलं, आपला काहीही संबंध नसल्याचं सांगितलं। त्यानंतर पुढे चौकशी अंती सांगितलं की निदा खान या ठिकाणी आमच्या सोबत नाहीये, तर तिचे आई वडील फक्त सोबत आहेत आणि त्यांना मी आसरा दिलाय अशा प्रकारचं देखील सांगितलं। मात्र पुढे यांनी आपल्याकडे सर्व माहिती असल्याचे काही पुरावे दिले, या सगळ्या संदर्भातली काही मतीनच्या संदर्भातली माहिती त्याच्यासमोर सांगितली आणि त्यानंतर मतीनने मान्य केलं की निदा खान, तिची आई, तिचे वडील, मावशी आणि तिचा भाऊ हे सगळे या ठिकाणी
त्या स्वतःचा जो प्रभाग आहे त्या प्रभागामध्ये त्याचं घर जिथं आहे कौसर पार्क नावाचा एरिया आहे त्या ठिकाणी आहेत आणि मग पोलिसांनी सांगितलं की कुठलीही गडबड न करता थेट लोकेशनला घेऊन जायचं आणि मग पोलिसांनी मतीनला गाडीमध्ये बसवलं आणि त्यानंतर थेट जिथे लपवलेलं होतं त्या ठिकाणी पोलीस पोहोचले आणि पोलिसांना त्या ठिकाणी जशी मतींनी माहिती दिलेली होती हे सगळे या ठिकाणी त्या स्पॉटला आढळले आणि त्यामुळे पोलिसांनी जी या सगळ्यामध्ये एक कल्पना किंवा एक आयडिया केलीत की मतीनला कुठल्याही प्रकारचा आपल्याला पोलीस का बोलवता आहेत, पोलिसांना या सगळ्या संदर्भात काही माहिती मिळाली आहे का आणि याचा संशय येऊ नये म्हणून जे महानगरपालिका निवडणुकीच्या काळामध्ये मतीनला पोलीस संरक्षण दिलं होतं. आता हे पोलीस संरक्षण का दिलेलं होतं तर मतीन ज्याच्या विरोधात उभा आहे त्या कलीम कुरेशींनी इम्तियाज जलील यांची जी गाडी आहे त्याच्यावरती हल्ला या ठिकाणी केला होता अशा प्रकारचा आरोप आहे आणि त्याच्या विरोधात मतीन या ठिकाणी उभा होता आणि त्यामुळे पोलीस संरक्षण दिलं होतं. त्यामुळे त्यालाही कुठल्या प्रकारचा संशय आला नाही, तो त्या ठिकाणी गेला आणि मग हळूहळू असं सगळं प्रकरण उघडकीस आलं आणि मग पोलिसांच्या लक्षात आलं की निदा खान ही जसे नाशिक पोलिसांना माहिती आहे की ती मतीनच्या ताब्यात आहे आणि त्यांनी तिला लपवलेलं आहे आणि ही खरी ठरली आणि मतीनला या ठिकाणी एक नोटीस बजावली. मतीनचा मोबाईल पोलिसांनी ताब्यात या ठिकाणी घेतला आणि आता मतीनला सोडून देण्यात आलेला आहे. मात्र नाशिक पोलीस कधीही त्याला चौकशीसाठी या ठिकाणी बोलावू शकतात अशा प्रकारची माहिती आहे. मात्र हा सगळा जो निदा खानचा कुठे लपलेली आहे आणि कुणी लपवलेलं आहे हे कसं समोर आलं याची एक्सक्लुझिव्ह माहिती ही एबीपी माझाकडे आहे. अगदी कृष्णा, मतीन पटेल यांनी निदा खानला आपल्याकडे आसरा दिला होता हे तर कळलं, पण मतीन पटेल हे निदा खानपर्यंत नेमके कसे पोहोचले? म्हणजे जेव्हा हे सगळे आरोप सुरू झाले होते किंवा ही या प्रकरणामधली आरोपी आहे हे कळलं होतं त्याच्यानंतर देखील निदा खानला त्यांनी आसरा का दिला असे अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत अद्यापही. नाही, या सगळ्या प्रश्नाची उत्तरं आपल्याला मतीन पटेलचा जो मोबाईल या ठिकाणी जप्त केलेला आहे त्याचा डाटा ज्यावेळेस निघेल 1 तारखेपासून आणि त्या आधीपासून कोणी कुणाला कसे कॉल केलेत, मतीनच्या संपर्कात नेमकं कोण होतं, निदाचे वडील, निदाचा भाऊ की अन्य कोणी होते की अन्य कोणाच्या संपर्कामध्ये निदा होती आणि तो अन्य व्यक्ती मतीनच्या संपर्कात होता का, या सगळ्या प्रश्नाची उत्तरं तपासाअंती आपल्याला मिळतील. मात्र या सगळ्या प्रकरणामध्ये विरोधक म्हणजे इम्तियाज जलील यांचे जे विरोधक आरोप करतायत त्या आरोपानुसार त्यांचं असं म्हणणं आहे की हा मतीन पटेल जो आहे तो इम्तियाज जलील यांचा निकटवर्तीय म्हणून ओळखला जातो. 10 ते 12 वर्षापासून तो एमआयएमचा कार्यकर्ता आहे. शिवाय व्यवसायानं तो एक बिल्डर आहे. तो आणि त्याची बहीण या दोघाला देखील एमआयएम कडून तिकीट त्याच प्रभागामध्ये मिळालेलं होतं आणि तिथे दोघं देखील निवडून आलेले आहेत. त्यामुळे निकटवर्ती असल्यामुळेच इम्तियाज जलील यांच्याकडे संशयाची सुई विरोधक या ठिकाणी टाकत आहेत आणि त्यामुळे या सगळ्या प्रकरणाची उत्तरं खरं तर कशी ती संपर्कात आली, इम्तियाज जलील यांचा काही या प्रकरणाशी संबंध आहे किंवा नाही, कुणाच्या मार्फत मतीनच्या संपर्कात आली, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तपासाअंती आपल्याला मिळतील. अगदी कृष्णा, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.